एवढंच सांगतो, केरला इज ऑन. केरला इज ऑन. ओके गाइज, हॅलो, मी पियुष खरात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये. आता आज आम्ही चाललोय केरळला, म्हणजेच एर्नाकुलमला. तर भेटूया. बेटा व्लॉग आता पुढं एलपी वरनं आपल्याला कुठं जायचंय, तर एलपी वरनं आपल्याला वर्कलाला जायचंय. वर्कला पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही आणि आपल्याला वेळ पण नाही. एकदम बेस्ट असते. व्हिडिओ टाकला बघितला का? म्हैसूरला आहे काय? गॉड ऑफ गॉड्स काय? गॉड झोन कंट्री. गॉड झोन कंट्री भारी आहे ते. केरळला म्हणतात गॉड झोन. सगळ्यात जास्त हिंदू टेम्पल्स आहेत त्यामुळे. अरे कुठे मुसलमान पण नाही, कर्नाटक लांब आहे आपल्या. कर्नाटक ना. आणि ते व्हिडिओ टाकले कर्नाटकात कोची टू मुन्नार सगळ्यात बेस्ट रोड आहे. जगातले जे ब्युटिफुल रोड्स आहेत त्यातला एक रोड आहे कोची टू मुन्नार. मुन्नार जर सकाळ सकाळी तुम्ही 8-10 पर्यंत पोहोचला, 8 बघ, जर तुम्ही 7-8 ला जर पोहोचला, तुमच्याकडे जर स्टॅमिना असला सकाळी 4-5 ला निघायचा, तर तुम्ही सनराईज बघायला मिळेल. हा नाही मी काय म्हणतोय, जरी तुम्ही 8 पर्यंत जरी पोहोचला का नाही, तर बेस्ट सीन होईल. सिंगल आहे ना सनराईज सगळ्यात बेस्ट. मला सनराईज बघूया, सगळ्यात बेस्ट मला वाटते बोट हाऊस वरनं दिसणार आपल्याला सनराईज. आपण बोट हाऊस मध्ये राहायचं. बोट हाऊस नाही ते 4 वाजता निघले. 9-3 कोण निघणार? 9 निघणार का 3 निघणार? 9 मधले 3 बाहेर. 93 1 2 3 1 2 3 आपण 1 2 3 4 5 जण. पांढरं टाकलेलं की मी. पियुषचे दोन्ही हात सेमच आहेत. 1 2 3 4 5 6 जण आहेत. 6 मध्ये 2 जो शेवट आहे स्पॉन्सर. जो शेवट राहणार स्पॉन्सर आहे. मी सांगतो आत्ता न स्टॉपला न स्टॉपला न स्टॉपला न स्टॉपला न स्टॉपला न स्टॉपला. तुला चल की रे, एकदम केरळला जायचं. केरळला 3 वाजले आज 5 तारीख आहे भाई. ठुकरा केरळ तर जस्ट आपली आता केरळाची प्लॅनिंग थोडी झालेली आहे. आता आपला अचानक प्लॅन झालेला आहे. आपण जात आहे न स्टॉपला. आणि टाइम किती झाला आता? रात के 1:30 बजे भाई लोग. रात के 1:30. अडकलं का? आपण सायकलवर जाऊ चोरी करायला.
जाऊन दे एक डान्स एक 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 2-3 मूड तुझ्या तिकडे नावाकडे सध्या सगळ्यांचा मूड ऑफ आहे पडलेले चेहरे प्लॅन कॅन्सल झाला जो कॅन्सल करत त्याच्या आईला लय मार कसं तुम्हाला तूच सांगे 28चा महिना आहे 26ला गेलं तर 28 मोठ्या पाण्यात तर बघूया भावानं मी काय म्हणते समजा एखाद्या वेळी दुर्भाग्यवर जर लय बाद दिवस असला केरला आपल्याला कॅन्सलच झालं तर आपण दुसरे काहीतरी करू शकतो ना तो पण ऑप्शन एक आहे ना 3-4 दिवस केरला इज ऑन केरलाला जायचं म्हणजे जायचं रडायला लागलाय की तुम्ही आम्ही रडत नाही आहे सगळीच रडायला आहे तू यो 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 तर पहिला रडायला कळ काढा पण जाऊ अरे गप की ऐकून येणार नाही मी तर आज तारीख आहे 21 आणि शेवट आणि एक मेंबर आमचा राहिला होता म्हणजे घरातले परमिशन देत नव्हते तरी आता परमिशन दिले भावाची तुम्ही रिॲक्शन बघूच शकता आता आपण जाणार म्हणजे जाणारच आहे कोणी नाही आलं तरी चालेल हात जर नाही आला तरी मी तर जाणारच आहे ते फिक्स आहे भावांना आता सकाळपासून 11 वाजल्यापासून कॉलेजच्या चौकात आहे त्याचा कोण वालीच नव्हता आम्ही 3-4 वेळा आपण इथे हातात घेऊ परत ठेवू कोणतरी कुणाचा असेल 3 तास तिथे थांबलेलो कोणतरी बघायला शेवटी म्हटलं याचा कार्यक्रम करायचा देवाने संकेत दिला शेवटी केरळला घेऊन जावा आम्हाला गरजच होती कोण धरणारा अजून एक मेंबर कमी पडत होता फोन धरायला देवाने संकेत दिलाय थँक्स गॉड केरला सर वी आर कमिंग सर 1 मेंबर ओनली रिमेनिंग सर होणार सर परत 3 वाजता मी सांगतो 9-10 पडते काय आता बरोबर कोची मुन्नार टेकडी एलेपी तिरुवनंतपुरम आणि रिटर्न बरोबर संपला विषय रिटर्न आणि हे कुठे आपलं ते जटायू ते वर्कला किती तारखे मला सांग 1 तारखेला पनवेलला गाडी कुठली ती किती वाजता ती सांग 10 वाजता तू म्हणतोय ना तर तुला सांगतोय सकाळी 6 वाजता पण ट्रेन आहे इथनं आपल्या इथनं डायरेक्ट तू पनवेलला किती वाजता येते ती BSR ला 10 ला आहे मग पनवेलला किती असणार ती पनवेलला
तासाभर असणार तासाभर येणार की तासाभर नाही म्हणजे पनवेलला येणार का? पनवेलला जायचंच आहे का नाही तर पनवेलला जायचं लय इझी आहे. इथनं लोकल लोणावळ्यावरनं पुढं पनवेल एकदम इझी आहे, काहीच विषय नाही. पुणे स्टेशनवरून डायरेक्ट ट्रेन पण आहे. एवढं कशाला करायला लागते? सकाळी 5:30ची लोकल पहिली इथनं लोणावळ्यासाठी ती 6:30 पर्यंत पोहोचतो लोणावळ्यात. चार्जिंग लाव बरोबर 6:30 ला पोहोचली की तिथनं लगेच कार्यक्रम चालू कर करू का मी मुस्कडे नसू द्या मला तुमची म्हणजे मी पैसे देणार असं वाटतंय का? नाही देणार पैसे. गणपती बाप्पा मोरया. डन बर मी काय म्हणतो केरलाच क्रांती ना काय गाडीचा नंबर आपला हे काय आलं तर गाईज आता आपण जात आहे चिंचवड रेल्वे स्टेशनला. आजची तारीख आहे 23 फेब्रुवारी. 22 रे 22 आहे 22 फेब्रुवारी. तर आज आपण तिकीट बुक करतोय येण्यासाठी. जाण्यासाठी जे बुक झालेत मेन सांगी जाण्यासाठी जे बुक झालेले नाही ते आहेत वेटिंग लिस्टला. ते वेटिंग लिस्टला आहेत तोवरच आम्ही अजून माघारी यायचं. बघू आता काय होतंय निघायला पाहिजे. चलो बाय बाय. भावा नशिबावर आहे नशिबावर आहे. बाय बाय. नशिबावर तर आहे. फक्त कौस्तुभला लपवा. जो अंधेरे में भी चमकता है. अब मैं आपको 3A का पैसेज दिखाती हूँ. इसका फर्श नीले रंग का है. 3E कोच में हर बर्थ के लिए एक बर्थ रेडिंग लाइट लगा है. साइड अपर बर्थ में AC की हवा आने के लिए वेंट लगा हुआ है. मोबाइल चार्जिंग के लिए USB पोर्ट लगा हुआ है. अरे आपण व्हिडिओ करू. अरे मगाशी करायला पाहिजे होतं रे. मगाशी करायला पाहिजे होतं तेवढं. नाही मगाशी वातावरण जरा टेन्स होतं एकदम. टॅक्स लागला 100 रुपये टाका अजून. तिकीट राहिले तिकीट भेटायची बॉम्बा बॉम्ब तू 800 रुपये टाका 900 ओके. अरे 200 रुपये जास्त आले 200 रुपये जास्त आले नाही 4 टाकले पहिले 420 मग काय गप केला का तू 420 4200 थांबा 2 ऐका कन्फर्म सेट आमच्या यायचं तर जायचे राहून दे. तुम्ही गेलाच नाही तर येणार का तो हर्ष गांधीचा पासवर्ड शिवाय देऊ नको आणि ऐका दाबा ऐका आमचं जायचं तिकीट कन्फर्म नाही खरं याचं तरी कन्फर्म झालंय. तर बघू बाकीचं काय पुढे आणि डायलॉग सांगा. केरला इज ऑन. 6 जणांची तिकीट बुक झाल्यात. अजून 6 जणांची व्हायची. अजून बी आम्ही खतऱ्यातच आहे. चाललंय बट केरला इज ऑन. संपला विषय. आमच्या गोकुलधाम मधला पोपटला कॅन्सल काय झालं कॅन्सल करो अभी के अभी GPL 3 कैंसिल करो. हमारा पूरा बिल भरना कैंसिल. भाई आज से सोसाइटी में बच्चों का क्रिकेट खेलना कैंसिल. चला जेठालाल बसला इकडं बँकर. हा जेटाला लिओ आहे. हा जेटला बँक पैसा हिशोबाने दिसतोय. आडले हरी कौस्तेचे पायधरी. होतोय बघ आडले हरी कौस्तेचे पायधरी. फक्त माझी UPI पिन हे करा त्यात दिसते असली. तू याला लागला झालेला आहे. कोट टाइम पासून आपलं झालेला आहे. कोट टाइमला थांबते ना ट्रेन. आयडी पासवर्ड टाकतो. थांब आयडी दे धर फोन धर कन्फर्म.
दोघ जण आहेत S3 ला, तिघ जण, चौघ जण आहेत S4 ला. सगळ्यांच्या सीटा वेगवेगळ्या. अजून जायचं निघालं नाही. अजून काय 3 लोक तिकडचं बघ, तिकडचं आमचं बघ, आमचं बघ, कन्फर्म झालं रे, कन्फर्म झालं. असं दे की आमचं बघ, आमचं बघ. S1 S2 S3 S4 ला जायची सगळी. कौस्तुभ आपल्यासोबत नाव कौस्तुभ होतं. का कळलं का तुम्हाला? तुम्ही वेगळे गेला का? नशीब का कळलं का? पण जाऊ द्या, कन्फर्म तर झाले. आता फक्त जायचं बघा. आता डोकं जास्त डोकं लावायचं नाही जास्त. 3,000 राहिले. म्हणजे नाही, अडीच राहिल्यात. स्लीपर काढली रे. 1000 वाढले. एलिफंट सफारी आणि जटायू आर्ट सेंटर संपले. 1000. आमचं बजेट आहे 15,000. जाणं येणं खाणं राहण्यातलं फक्त 3,000 वापरायला भेटतात. 3,000 आम्हाला केरळ फिरायचे फक्त. आणि खायचा खर्च, खायला आपल्याला फक्त 3,000 उरले. आता 3,000 गट्ट्या काय काय खायला बिस्किट पुढे 1000 रुपये लागतील. करायला पाहिजे. बरोबर. 28 तारखेला झालं, मग 1 तारखेला सकाळी बघितलं पाहिजे मला. अरे 28 तारखेला रात्री. एकला आपली ट्रेन एकला रात्री. पीएमच ना. 1 रात्रीला बघा, 1:25 ला बघा. हा बरोबर. कळलं का तुम्हाला? 28 ला बघायला आणि 28 ला जाऊन 1 दिवस काय बघा मुंबई दर्शन. 12:25 1:25 ला आहे. 12:25 8:15 1:25 12:25 अरे 6ला पोचतोय सकाळी. तिथं काय उलटायचंय काय? एवढं लवकर जाऊ. 1:25 कॅन्सल झालं. डायरेक्ट 6:08 बोल. मी काय म्हणतोय, हे पण बरोबर आहे. बरोबर जमले तुला. 12:25 करा. 12:25 ला जाऊन थांबू. ते जनरलच काढायला लागणार आपल्याला. माझा लगेच कुठं करा, थांब की. बघ बापन ना 12 वाजता पोहोचायचं. 12:25 ची भेटली तर ठीक, नाहीतर 1:25 ला जायचं. आणि पनवेलला जाणारे कॅब करायची पण गरज नाही. सकाळी 5 वाजता ट्रेन आहे, 8:30 ला पनवेलला 5 वाजता नाहीच करायचं. 5 वाजता नाही करायचं रे. आता वसईला जायचं. वसईला जायचं. 12:25 किंवा 1:25 ना आपण निघणार आहे. 12:25 ला पोहोचू. एक जर असली ट्रेन तर कॅन्सल झाली. मेट्रोनी निघू इथनं 11ला. 11 पर्यंत असते ना. 11ला लास्टची मेट्रो असते. लोकल 11ला आहे का? हाय 12 पर्यंत पोहोचतो तिथे 1 तासाचं अंतर. 1 तास तरी कशाला लागतोय? काय बघा प्रश्न मंजुषा बघा. 6 तासाचा बफर कोण करतंय? आम्ही 7 तासाचा नाही तो, 10 दिवसाचा आहे. प्लॅनिंग 15 दिवसाची. एवढा बफर आहे ते. मजबूत लागेल. गांभीर्यच कळत नाहीये. येडे काय त्याला सांग 25 दिवसाचा तो बफर आहे. आपण जो प्लॅनिंग केली का नाही जायला, ती बफर आहे 7 तासाचा. तो त्या 7 तासाचं करतोय आपण प्लॅनिंग. काय प्रॉब्लेम आहे भाई? काय मारतो मी मच्छर मारतो. जाऊन ये. बस तू गप. मच्छर मारू तुला मारू. मच्छर तुला उडून देणार आहे. बर मच्छर चावते. मग त्याला पेमेंट मारे. असं करू आपण आधी जाऊया, नंतर निवांत तुला जेव्हा यायचं तेव्हा ये. नाही काय प्रश्न यायचं तेव्हा ये. चालेल. पोरांबरोबर एवढं काय आता बुकचं काय नसतं ती. जाऊ परमिशन दिली म्हणून नाही तर मग मी सुद्धा माग असतो. बरोबर आहे. नाही झालं तरी चालते. नाही प्लॅन कॅन्सल करायला. बरोबर आहे. सुदर्शन बरोबर आहे. मग मी ते माग असतो. कॅन्सल माझं कसं ठरला. त्याला एक चिरमुऱ्याची पिशवी द्या. गबस आपलं कॅन्सल नाही रे. विषय कसा आहे, सुदर्शन तिकीट निघाला. त्याला काय म्हणून नका आवडत. पैसे त्याच्याकडे बाबा. भावाकडे पैसे काय आवडत. गाणचा पैसे नाही रे. आधी गाण फाटली तू वरण तरकतो त्याची. झालं की निघायचं नाही. यायचं झालं. तुम्हाला सांग 6 तासात आपले. अरे डबल पैसे येणार परत आपल्याला. मग ही ज्यांची कन्फर्म झाली ती फ्लाईट जाऊ देत. ट्रेननी हाती बित्ती कशावर
आपलं तर झालं नाही, आपण डायरेक्ट रॉयल एनफील्ड काढू तिकडं, डायरेक्ट हिमालयन. ज्यांचं झालं त्यांनी जनरलला जायचं, ज्यांचं गेलं माच करायचं आपण डिलेक्स मध्ये राहू. अरे स्लीपर झोपतेल की ह्यांना काय ती म्हणजे एसी सुरू करा, खिडकीवर कर, खिडकीवर कर. अरे एसीच आहे रे. शिवाजी महाराज म्हणून ट्रेन चालली इकडूनच. मज्जा यायला का? लय मज्जा यायला. मज्जा आहे, फक्त डोकं चालू नाही कोणी. चेष्टा तिथं कसली चेष्टा होणार बाबा? चहाच्या मायातून कुस्त्या खेळू. तिथं काय म्हणला कोणी? गाडी बंदच पडती. पेट्रोल संपते. आज पाऊसच पडतोय. अरे माघारी तिकीट करू द्या, कॉन्ट्री काढू. असं तरी त्यानंच पैसे दिले रे. बोलालाच तरी तू काय करते गरीब आहे. अरे त्यांनी बुक केलं. पैसे मारा, पैसे मारा. किती कॉन्ट्री किती झाली सांग? ओ लगेच स्प्लिट वाईज टाक, स्प्लिट वाईज. लगेच स्प्लिट व्हायचं. आमच्या गँग मध्ये एक नियम आहे, काही जरी खायचं प्यायचं असलं तरी कचायचं म्हणजे जो शेवटपर्यंत राहील त्यानं सगळं खर्च करायचा, त्यानं सगळं बिल भरायचं. तर आता बघू, आज तर कौशल नशीब जरा जास्तच घालण्यात दिसतंय. बघू आपण काय होतंय. ठीक आहे चला. जास्त की मेजॉरिटी, 4 जण बाहेर निघणार. जास्त की मेजॉरिटी 2-3. तू नको थांब, तू नको. मी घेतो ना, मी चला. फिक्सिंग लावल्या दोघांनी पण. असं नाही म्हणतो, जॉड मॅन आउट आहे ते त्याच्यावर आहे ना. ठीक आहे, 1 2 3. मी पांढरा टाकलं नव्हतं, बिलेट टाकलं पण पांढरा टाकलं होतं. नीट करा. अरे ह्याला फेडलाय तुझं कर्ज. पण कर्ज फेडलाय. चला काय खायला चला. तिकीट वगैरे काढले, आता एक्साइटमेंट हो. रात्रीचे 12 वाजल्यात, आम्ही इराणी कॅफेला आलो. आता सगळेजण बसले आणि एकदा शेवट झालं पाहिजे. केरला इज ऑन. चलो बाय बाय. चाय पे चर्चा. आपलं तोडजोड करायला ठरले नव्हता. असलं कसलं चालू आहे? बांगडा कोण खातो? काय म्हणते तुला? बांगडा खायचा मला तिकडे. नाही येडायच काय? एक दिवस बांगडा, एक दिवस व्हेजिटेरियन खायचं पूर्ण. बंद आता. अरे 200 रुपये मासा असते जेवण. डायरेक्ट हात घालतात पाण्यात काढतात मासा. अरे ते परवडायला तर पाहिजे त्यांना. 200 तुला काय चाललंय? तू खायचं काम. अरे बांगडा म्हणल्यावर करणार काय? बांगडा म्हणल्यावर मी खाणार बांगडा तर खातो. मग काय खाणार? मला पापलेट पाहिजे. मला पापलेटच पाहिजे. आता घरी खाल्ली कधी? लवड्या मला पापलेटच पाहिजे. लवड्या नाही काय बरोबर आहे काय? अरे तू का टेन्शन घेतो? मी आहे ना. आणि बोर्ड हाऊस काय झालं? अरे आई किती मग ते रेंट राहायला 500 दिवसाला. अरे ते केलं की ना म्हणून तुला म्हणलं तू फक्त यायचं काम करा. तुला सही केलं ना. मला सगळा प्लॅन सांगायला जातात. बरोबर आहे. नाही त्यासाठी दुपारी यावं लागतं. आणि दुपारी येऊन पण झोपायचं नसतं रूम मध्ये, जागरायला लागतंय. दुपारची झोप महत्वाची. 1 ते 4 झोपेचा टाइम असतो थोडाफार. काय म्हणायचं राज? बरोबर आहे, पण मी झोपलो नव्हतो. मी जाणार होतो.
मी जाणार होतो जायच्या आपला जो नाश्ता आहे ते त्यांचं जेवण आहे बरोबर. इडली डोसा बिडली डोसा त्याचं जेवण कसं काय ते पिवशा समज ना ब्रश करायचं आपल्याला ब्रश म्हणजे आपण सकाळी डोसा खाऊन जायचं जेवायला दुपारी डायरेक्ट रात्री जेवायचं आहे 8ला. उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे ये दो गरीबों को. वागायला बघा तुमचं मला पटते काय बघा पट्टे भू खावा की तिकडे जाऊन पानच खावा की त्यापेक्षा 11ला जेवण आणि संध्याकाळी 8ला जेवण. आमच्या राजूला काय केलं तुम्ही? फिरायला जाऊन बारीक होऊन आला असं वाढून आहे त्याविषयी इथे जास्त खातो रे मी पुण्यात. अवघड खायला लागलाय का फिरायला यायला? दोन्ही करायचं रे दोन्ही करायचं. फिरणं चांगलं आहे खाणं पण पाहिजे. राहणार नाही याची काळजी मी घेणार बस. मी घेतो की माझी काळजी मी खाणार जायला एवढं आहे मी काय बसणार नाही. काय करायला एकटा तुम्ही फक्त मन घालत बसा तुमच्या बघा तुम्ही. आपल्या हिशोबाचं बघा हिशोबाचं बघा चला. 15 मध्ये 5 राहतात ना आपल्याकडं. मी 600 पकडले दिवसाला 3600 आणि 8 दिवस. ट्रेनचं पकडलं की वेगळं 6 2 8 ट्रेनचं कसले पकडलेस तू? पकडलं 500 ऐक की मला काय म्हणायचं आहे 1000 2000 होतील ट्रेनचे. नाही हजारच पकडलेत की 1000 धरलेस मला इकडनं जाताना बरोबर. ठीक आहे ओके झालंय 4600 होते. म्हणजे वर उरले आपल्याकडे 400 रुपये. आता आपण सांगतो गंमत तुम्हाला आपण एलिफंट सफारीचं धरले का? एलिफंट सफारी आम्ही आलो इथं झुडिओमध्ये शॉपिंग करायला. आता असं झालंय 12 जणांना कपडे मिळत आहेत तर 11 जणांची मिळत आहेत. एक किड सेक्शन मधला पोरग आहे 11 जण. एक किड सेक्शन मधले एक पोरग आहे बाकी सगळ्यांना मिळत आहेत शर्ट. काय काळजी करायचं काम नाही. शिवाजी गोष्ट कितना चुभने लगा हूँ सबको छुरा तो नहीं हूँ. इतना चुभने लगा हूँ सबको छुरा तो नहीं हूँ. जानी तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं. तुम खुद देखो ये देखो है मुझसे कोई स्मार्ट बता. फोटो वगैरे जरा सुटला ना मग बरं. तर प्रज्योत काय काय घेतलं आपण? एक घेतले काय भरायचं त्याला काय भरायचं व्हाईट शर्ट घेतलाय. टी शर्ट तुम्ही काय घेतलंय? मी एक गोवन शर्ट घेतलाय फ्लोरल जरा पॅटर्न. आणि तुमचं कलर कॉम्बिनेशन तर आम्ही पाहिलंच आहे. व्ह्यू जरा दिसत नसेल तुम्हाला. अजून लाईटची गरज आहे का? असं मी आता केऱ्यामध्ये दिसणार सगळ्यात उठून. सगळ्यात भारी शॉपिंग ह्याची झालेली आहे. शॉपिंग या 2 जणांची म्हणजे टॉप हो तिघांची ट्रायपॉड. केरला इज ऑन. कुठे गेले? हा येऊन नुसतं फिरायला आलता. हा साहेब झारा H&M. आम्ही ह्यांचा ब्रँड रुबाब ब्रँड आहे. हिंजवडीला शॉपिंग केली भावानी. ब्रँड आहे. केरळ इज ऑन. त्यांना जुडिओ वगैरे आवडत नाही यांना रुबाबच आवडतो. जरा किड सेक्शन बंद असल्यामुळे भावानी काही घेतलं नाही. बाकी बरोबर होतं त्याचा. हर्ष काय करते? खरं नाही. राज कदम आपण नारळ फोडायचा. केरळचा प्रवास सुखरूपी व्हावा म्हणून आपण नारळ फोडते. दगडूशेठला आपण आलेलो आहे नारळ फोडायला. प्रवास आपल्याला चांगला होतो म्हणून सगळे पोरं आहे. नारळ काय कुठं ना देवा जरा शिवाय झाला. इकडनंच नाही की चप्पल ठेवायची. इकडनं घेऊन इथे चप्पल ठेवायची. तर भावांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे जसं की तुम्हाला माहित आहे. श्रीमंत दगडूशेठचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या जर्नीला सुरुवात करत आहे. पुढच्या दिवशी आपण सकाळी 8 वाजता येणार आहे. तर तयार राहा सगळे. आपण जायचं वन डे टू गो आता केरळा इज ऑन. ती आपली झालेली आहे. आरती होती सगळं बरोबर व्यवस्थित झालं. एक नंबर दर्शन झालं.
मस्त एकदम मस्त एकदम मस्त टॉपचा विषय एक नंबर. दर्शन पण मिळाली, आरती शेवटची भेटली, दर्शन झालं, गर्दी पण नव्हती, गर्दी पण नव्हती, निवांत गेलो, निवांत आलो, आता निवांत घरी जाणार. आता फक्त एक दिवस राहिला, एक दिवस, 1 डे टू गो. आणि नंतर काय केरला इज ऑन, केरला इज ऑन गाईज. तर पियुष काय प्रतिक्रिया तुमची? दर्शन झाले, आता फक्त केरला इज ऑन. हो 1 डे टू गो, 1 डे टू गो, 1 डे टू गो. गाडीत बसायची आता फक्त. काय म्हणता चैतन्य? काय नाही, दर्शन कसं झालं? आता ट्रिप सेफ होईल आमची, काय काळजी करायचं काम नाही आता. हर्ष तुमचे काय रिॲक्शन? एक नंबर, एक नंबर. गणपती बाप्पा मोरया. केरला इज ऑन, केरला इज ऑन. काळी माती पाणी हिरव शिवार ताजा माळव्याचा होईल प्राणीशाळा मळ्यामंदी विरतीच पाणी बघायला कवकीत आलं नाही कुणी मळाला मळेवाली भेटलीच नाही अकरामी माझ्या फुल ट्रॅफिक एकदम. पियुष जरा ट्रॅफिक टेन्शन आहे यार, कधी डेकोरेशन करणार आपण? मला तर टेन्शन आहे बाबा, डेकोरेशनचं टेन्शन झालं बाबा. आहेड आहेत आपले सगळे डिपार्टमेंट, आपल्या आहेड आहेत. टेन्शन आले. आणि डेकोरेशन तर मेंटेन करतील ना. तर आता आपण पनवेलला पोहोचलोय, वाजत दुपारचे 12:30. आता आम्ही उबर केली होती पुणे टू पनवेल पर्यंत. तर आता पहिले 4 लोकच आम्ही पुढे आलो आणि बाकीच्या अजून 2 गाड्या राहिल्यात, जे की अजून थोडे एक अर्धा तासात येतील. तो पण आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर चेक करू आणि बघू आता खायचं वगैरे बघू जरा आता. सो एक्सायटेड. ऑफकोर्स. ही आहे ना आपली ही. केरला इज ऑन. हो आता आम्ही निघालोय. ट्रेन आमची संध्याकाळी 4:05 एक अक्षया कुठं चाललाय? फायनली ऑन पनवेल स्टेशन. आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आपलं. आता वाजले दुपारचे सगळे प्रॉपर प्लॅन नुसार चालले सगळे. अजून 3 तासात. तर बघू आता 3 तासात काय काय करू शकतो आपण. चलो बाय. काउंट 1 2 3. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, खाते रहो, खाना मत छोड़ो. असं म्हण, खाना मत छोड़ो. एक रेडी काय बोलायचं ना असं गप्पा म्हण. ठेवतो त्या स्टाइल मध्ये बोलूया. त्या स्टाइल मध्ये. हेलो गाइस, आज हम देख रहे हैं श्रीराम भाई को, क्योंकि मेसा का इवेंट जोड़ के खास अपने साथ केरला के ट्रिप के लिए आ रहा है. भाई ने बोला करने का तो करने का. चल 500 निकाल. इतना नहीं है पैसा, घर से भाग के लाया मैं. तर ट्रेन आपली येतच आहे आता 2 मिनिटात. S3 मध्ये आपण. कोण आहे? कोण? आणि दुसरा आधार कार्ड आला मला आपली झाली. केरला जाऊन गावांनो चाललेलो आहे आपण, चाललोच आहे आणि जाणारच आहे. कुणी सॉरी रिटेक माय बॅड. बरं चाललो का जोरात? गावांनो आपण चाललेलो आहे आणि जाणारच आहे.
बघ कसं दर्शन श्वास घे मोठा इकडे काढ 100 काढ 100 प्रत्येकाचे 100 बघू शकता सगळे एक्साइटेड आहेत. टॉप रे भारी वाटतं. 4 तासाच्या बसल्यानंतर 6 तास थांबल्यानंतर आता आपण निघालोय. संपला विषय. केरळाही जाऊन हो केरळाही जाऊन विषय संपला. आता खरं झाली. मुन्नार, कोची, टेकडी, एलपी, तिरुवनंतपुरम, कन्याकुमारी. अरे बाबा पळव. हात करा दादा. राजा लिफ्ट माग. राजा एवढं स्लो यायला लागलाय भाई. ते आता मुद्दाम वाजवणार. सेवन रे S7 चलो पळतात पळा. राज चौकाश आणि पडशील मधल्या बहुत्यात समोसा गरम समोसा. सतरा कोण बसलेलं असेल त्यांना मुली करा. आपले 28 मिनिटं आपलं नाही का. हा आणि मागचा कंपार्टमेंट. हे पिवशा मागायचं. नाही तट. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.